महापालिकेतील नालेसफाई कंत्राटातील कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण होईपर्यंत नगर अभियंता सारिका अकुलवार यांना कामावर रुजू करून घेऊ नये, अन्यथा महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा 22 नगरसेवकांनी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना दिला आहे। महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक अनंतनीता जाधव यांनी नालेसफाई कंत्राटीतील गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती। त्यानंतर आयुक्तांनी चौकशी समिती नेमून लवकरच कारवाईचे आश्वासन दिले होते। सोमवारी 22 नगरसेवकांनी एकत्र येत निवेदन सादर केले। यावेळी नगरसेवक राजशेखर पाटील, शिवानंद पाटील, समाधान आवडे, संजय कोडी, राजकुमार पाटील, वंदना गायकवाड, अर्चना वडनाल, विनायक विटकर, अविनाश पाटील, स्वाती बडगू, महेश देवकर, संकेत किल्लेदार, किरण पवार, अजित गायकवाड यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते। चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना कामावर न घेण्याची मागणी करत अन्यथा तीव्र ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला। सोलापूर महानगरपालिकेच्या मागच्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नालेसफाईमध्ये जो काही भ्रष्टाचार घोटाळा झाला होता त्याची सर्व पुराव्यानिशी माहिती आम्ही सभागृहात दिली होती। त्याचे कागदपत्र आणि व्हिडिओ शूटिंग देखील आम्ही मान्य आयुक्तांनी दिलं होतं। मान्य आयुक्तांनी त्यावर चौकशी समिती नेमली आहे आणि त्या चौकशी समितीचा अहवाल अजून येणं बाकी आहे, अजून चौकशी होणं बाकी आहे। पण ज्यांचे चौकशी सुरू आहे अशा सन्माननीय नगराभियंता उद्यापासून कामावर रुजू होत असे समजलं आणि माननीय आयुक्तांना आम्ही सगळ्या नगरसेवकांनी मागणी केली की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे, ज्यांची चौकशी सुरू आहे, ती व्यक्तीनं त्या पदावर बसू नये। जर चौकशी समितीत त्या जर निर्दोष असतील तर मी सभागृहात सांगितलं, मी त्यांची जाहीर मागणी मागतो। पण माझं माननीय आयुक्त साहेबांना आम्ही सगळ्या नगरसेवकांनी मागणी केली, ज्यांची चौकशी सुरू आहे त्या नगराभियंता पदाची, तर त्या नगराभियंतांनी या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्या पदावर बसू नये। आणि माननीय आयुक्तांनी देखील आज याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। आयुक्त साहेबांनी सांगितलं की ते निश्चितपणे चौकशी पण नगराभियंता पदावर ते बसणार नाहीत।